प्रत्यक्ष दबाव आणत आहेत याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाही आहे. 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आत्ता सुरू झाली पक्ष आणि चिन्हाबाबत. हे जे ठाण्याचे टिकोजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगानं. विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला आहे आणि आम्ही सगळे मूळ पक्षाबरोबर काम करतो आहोत. विधिमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखादा ऐऱ्या-गैऱ्याकडे कशी जाऊ शकते. तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दाराने यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातली असं खासदार बाहेरून सांगतात. त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवत होते, खाओ खाओ म्हणून. हे का ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मेहरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे. हा पहिला विषय. दुसरा विषय तुम्ही काय सांगताय, काय शरद पवारांच्या पक्षाची आपल्याकडे आतली खबर? हो मग माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि ह्याच विषयावर बोलणं झालं. मी माहिती घेत होते, त्यांनी माहिती दिली स्वतःहून. कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकमध्ये. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाही आहेत. विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो. कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवारसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत. नरेंद्र मोदी संसदेत येतच नाही ही देखील खेदाची बाब नाही वाटत? लाजिरवाणी बाब आहे. खेदाची काय? देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या सभागृहात येत नाहीत. त्यांनी नेहरूंच्या चारित्र्याची पारायणं केली पाहिजेत. ही संसदीय परंपरा कशा जपाव्यात
आणि संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान कसा राखावा या परंपरांच्या संदर्भात मोदी आणि शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चारित्र्याची आणि त्यांच्या संसदीय कार्याची पारायणं केली पाहिजे, एवढंच मी सांगेन. प्रशांत किशोर यांनी खरं तर सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती. त्याच्यानंतर अमित शहा जे आहेत ते मुंबईत आलेले होते. एअरपोर्टवरती सुद्धा सुनेत्रा पवार जे आहेत ते याच्यात आलेले. बघा, बैठकीला सुद्धा गैरहजर म्हणजे महाविकास मला त्यातलं काय माहीत नाही, तसं काय तुमच्या डोक्यात असेल. बघा, हा मुळात हे सगळे पक्ष जे आहेत, महायुतीमध्ये खडा वगैरे पडला असेल. कसले खडे, हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले हे? मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे. या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय, हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. या पक्षाचा मालकी हक्क शिंदे गटाचा आणि अजित पवार गटांचा, अजूनही तो अजित पवार गट म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही पक्ष किंवा गट हे अमित शहाने स्थापन केलेले आहेत. पण लवकरच मिंद्यांचा गट हा एकतर भाजपात विलीन होईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला सुरू आहे आणि त्या संदर्भात जे आमचं संविधान सांगत आहे 10th शेड्यूल, त्यानुसार त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल.